जिजाऊ चरित्रातून काय शिकावे? अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता, विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनांदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले। जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे। राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा, जी बुलढाणा येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखुजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला। लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजे जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले। जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान बाळगता युद्धकला, राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले। आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले पाहिजे। आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य, न्यूनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते। जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले, याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला। आजची श्री चूल आणि मुल्या परिघाबाहेर पडायला तयार नाही, किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आज देखील आहे। पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे। शहाजीराजे जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला। केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका शहाजीराजे जिजाऊमातांची होती। शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या। आदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भीडपणे जिजाऊमाता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या। आजची स्त्री माझी मुले, माझे घर, माझे सगळे सोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही। जिजाऊमातेनं स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला। त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले। म्हणजे जिजाऊमातेनं आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले। त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्य माता आहेत। स्वराज्यावर अनेक संकट आली। अफजल खान, दिलेर खान, शाहिस्तेखान, सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या। शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले। शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते, कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट किल्ले पायदळी घाला, शत्रूचा निःपात करा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले। त्याची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचे असे सांगते। आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे। जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला। आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेते उद्याला येतील, पण त्या अगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे। राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत। शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत। यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्यपणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, यावर जिजाऊंचा दृढ विश्वास होता। जिजाऊ प्रयत्नवादी होत्या। शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले। प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत। जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या। त्यामुळे संकटसमयी त्या हताश निराश झाल्या नाहीत। आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी,
निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, नारायणनाग बळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्त्रियांनी आत्मसात केला पाहिजे. जिजाऊ माता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जिवंत असेपर्यंत आपण तसदी घ्यावी, म्हणजे जिजाऊ माता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणाऱ्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात, त्याप्रसंगी स्त्री स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. इतका न्यूनगंड स्त्रियांमध्ये असणाऱ्या धैर्याचे, शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे. जिजाऊ मातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊ माता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजीराजे, संभाजीराजे मावळे यांच्यामध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे जिजाऊंनी शिवरायांचे 8 विवाह केले. त्या 8ही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासूसून हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं, विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगीकारावा. शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्रा कैदेत होते तेव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्झाराजा जयसिंगला जिंकता आली नाही, कारण त्यावेळेस स्वराज्याची सूत्रे जिजाऊमातांच्या हाती होती. म्हणजे जिजाऊमातांची जरब कशा प्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते. शहाजीराजांचा मृत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत, म्हणजे जाधव भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच, पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या. आज 21व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे. शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले. गावागावाईल तंटेखेडे जिजाऊंनी मिटवले. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला. त्या प्रसंगी जिजाऊंची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जिजाऊ शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता. जिजाऊ माता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या, त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. आज अनेक कठीण प्रसंग येतात, त्या प्रसंगी स्त्री पुरुष हतबल होतात. असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते, पण जिजाऊ हतबल, निराश झाल्या नाहीत. त्यांनी मोठ्या हिमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी हीच जिजाऊ चरणी प्रार्थना.